एकदम सुपर डुपर अशी ग्रीनरी आणि वातावरण बघा. तर आज मिक्स भजी पण खायला भेटणार आम्हाला. इकडे दादा चाललाय स्कूलला. किती मोठा क्रॅब आहे. वाव. हॅलो काय मित्रांनो, आता सकाळ झाली, मग मी स्कूल बरे झाली, आता मी रेडी बेरी झाली. थोडंसं काम आहे, पावडर लावायची आहे, गंध लावायची आहे. इथं पप्पा आहे. हॅलो. इथं मम्मी आहे. काय करते मित्रांनो, आमचं ब्लॉग कारचं बघितलं असेल ना, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर गाईज ना मस्तपैकी दिवसाची सुरुवात झालेली आहे. इकडे सांजू रेडी हो राहिली स्कूलसाठी. इकडे आले तिला रेडी करून देते. आता मस्तपैकी सांजूला घेऊन मी स्कूलला जातो. हॅलो गाईज, तर आम्ही सांजूच्या स्कूलला निघालोय. चला मी आता जातो, बाईक थोडीशी क्लीन करतो. बाईक बाहेर काढून ठेवले, पाऊस होता ना त्याच्यामुळे. सांजू पळत पळत येऊ राहिले. हॅलो गाईज, तर मित्रांनो आम्ही स्कूलला जाऊ राहिलो सांजूच्या. आहे ना सांजू? इकडे सांजू आहे, इकडे दादा चाललाय स्कूलला. एक नंबर. आणि आज ना थोडासा पाऊस पडून गेला, हलकासा बारीक बारीक गाईज, जास्त नाही, एकदम बारीक बारीक. हो का नाही सांगू? असं वातावरण आहे आजचं. तुमच्या इकडचं वातावरण कसं आहे मला कमेंट करून सांगा. आमचं ब्लॉग बघत असाल, सांजूसाठी माझ्यासाठी एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. चला मम्मीसाठी पण आहे ना, मम्मीचं नाव विचारलो. आम्ही घनदाट जंगलात घुसलो आता. हे बघा कसं जंगल आहे. इकडे सांजू जाऊ राहिले स्कूलला. बाय सांजू. तर गाईज ना मी आताच आलो आणि पावसाने सुरुवात केलेली आहे. आलेनी इकडे मला मस्तपैकी चहा बनवून दिला आहे, तो मी दाखवतो. आता मी चहा पितो. सांजला आताच मी स्कूलला सोडून आलो. एकदम मस्तपैकी गरमागरम चहा आलाय. थँक्यू आले फॉर चहा. तर गाईज आम्ही डाळिंब छाटलं होतं, त्याला मस्त पानं आलीत नवी नवी, पण इकडं खाली पण आलीत. हे खालचे जे आहेत ना ते काढून टाकू आपण. चला इकडे पण. आणि हा पण डाळिंब छाटून टाकला होता, याला पण नवीन नवीन पानं आलेत एकदम मस्तपैकी. म्हणजे बुडावरचे जे आहेत ना याला काढून टाकू. याच्यावरती तर खूपच आहेत बुडावरती. हे बघा सर्व ट्रिम करून टाकू आपण आता. तर गाईज खालीच्या फांद्या काढून टाकल्या याच्या नवीन नवीन. इकडे पण याच्या पण काढल्यात. हे बघा याला थोड्याशा होत्या. आणि हा आमचा आहे गवती चहा. याच्यावरती पक्षी येतो बरं का. आणि हे बघा इथून काढतात असं पूर्णच्या पूर्ण वसून. हे बघा दोऱ्यासारखं ठेवलं. हे बघा पान किती मोठे आहे बघा. खालून इथून ना त्याने कट केलं आहे. पक्षी येतो, सुगरणच येतात. तिकडे ना ती नीलगरी आहे ना त्या साईडला, ही बघा ही, त्याच्यावरती ते खोपे करून राहिलेत. तर त्याच्यासाठी इथून घेऊन जायलेत. हे बघा कसं तोडून टाकलं. हे बघा पूर्ण गवती चहा खाऊन टाकलाय. हा तर पूर्ण सुपडा साफ करून टाकला याचा. हे बघा पूर्ण धागे धागे काढून नेले त्याचे एकदम बारीक बारीक. हे बघा काहीच ठेवलेला नाही गवती चहा. आणि आली इकडे ना आम्ही मिरच्या लावल्या होत्या, त्याच्यावरती तो मावा नाही का असे बारीक बारीक काय ब्लॅक बग काहीतरी येतात ते आले. तर आली तिकडे. हे बघा असं टाकू राहिली, आपलं हे टाकू राहिली, काय म्हणतात त्याला, राख टाकू राहिली. सगळ्या मिरच्यांवरती ती व्हाईट बग येऊ राहिलीत. ब्लॅक बग, व्हाईट बग, मावा त्याला म्हणतात. तर असं मिरच्यांवरती टाकून दिलंय तिने. हे बघा. आणि आता मिरच्यांना फुलं पण आलेत एकदम छान असं सुंदर. सांजू बघा कशी ठेवू राहिली, डायरेक्ट खाली बसले ती. गाईज मस्तपैकी दुपारचे जेवण झालेत. सांजू इकडे मग मस्तपैकी कलरिंग करू राहिली. आणि काय बनवलंय बापरे, कलर करू राहिली काय. अरे वा सुंदर. बर बर इथं काय तर काढून द्या ना, कलर करायचा आहे. ओके. हॅलो गाईज, तर मित्रांनो मस्तपैकी आम्ही बाहेर फिरायला निघालोय. इकडचं ह्या रस्त्यावरचं जे पाणी होतं ना पूर्ण ड्राय झालंय, पण हलकासा पाऊस अजून येतो. एकदम बारीकला आता पाऊस येतोय आणि जातोय. आणि रस्त्यावरती पुढे जे पाणी साचलं होतं ना ते थोडंसं ड्राय झालंय आता. गाईज पावसाचं वातावरण अजून आहे. इकडं कॉलेजला आता कलर देऊ राहिले. हे बघा हो हो सुपर कलर. हा बघा छान दिसू राहिलंय. आणि अशा प्रकारचं इकडचं वातावरण आहे पूर्ण पावसाचं. वाव, तिथे एक पक्षी आहे बघा. हा ओ बापरे उडाला, बापरे गेला 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 गाईज पुढे. आणि इथं पाणी साचून राहिले बघा. मला मोठा क्रॅब दिसला, बघू शकता. हा बघा किती मोठा क्रॅब आहे. वाव, तो बघा कसा करतोय. अरे बापरे काहीतरी खाऊ राहिलाय बघा. गाईज इथं पण एक मोठा क्रॅब दिसला. हा बघा. तर गाईज ना आता जिकडं पाऊस पडून गेला आणि इकडचं वातावरण बघा, सण थोडासा निघालाय. आणि आकाशामध्ये बघा कसं सुंदर वातावरण झाले ना. आणि ह्या साईडला पाऊस पडून गेला गाईज इतक्यात जस्ट. हे बघा ओलच आहे, पाऊस आताच गेला. तिकडे ब्युटिफुल सनसेट हो राहिला गाईज, सुंदर असा. तर गाईज ना इतक्यात आम्ही फिरून आलो आणि सांजू आणि आली त्या साईडला ना
आपलं ओव्याची भजी काढणार आहेत, कांदा भजी पण काढणार आणि मिक्स भजी ओव्याची भजी काढताय. तर ते ओव्याची पानं तोडून राहिलीत आली आणि सांजू ह्या साईडला सांजू बोलून दाखवते. आणि इकडे ना मस्तपैकी आता ऊन पडलंय आणि आज तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवतो बरं का. ग्रीनरी इतकी जबरदस्त आता आली ना, काय सांगायचं भावानं. हे बघा कसं आहे वातावरण, मला कमेंट करून सांगा. वाव सुंदर की नाही काय, एक नंबर एक नंबर, एकदम सुपर डुपर अशी ग्रीनरी आणि वातावरण बघा कसं आहे, मला कमेंट करून सांगा. आणि इकडे तुमचा पोषा भाई एक नंबर भावना, एक नंबर वातावरण. हे बघा सुंदर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा ना पोषा. हो आमच्या घरी पाऊस पडला होता, आम्ही जर्दी भागत आलो, आम्ही कुरकुरे खाल्ले होते. काय करता मित्रांनो, ब्लॉग बघितला ना, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी आता अभ्यास करते, अभ्यासावर राहिलो होता, एक अजून आहे ते करेन मी. तर गाईज ना ह्या साईडला मस्त चालली भजीची तयारी. इकडे एकदम सुपर डुपर ग्रीन ही आहेत ओव्याची पानं, ओव्याची भजी पण बनवणार आहे. आणि आलेली इकडे काढलाय कांदा, टमाटर आणि मिरच्या. वाव गाईज, तर आज मिक्स भजी पण खायला भेटणार आम्हाला. आणि सांजू आणि मी एक्सायटेड आहे. इकडे भात पण चढवला आलेली, कुकर पण ठेवलाय, म्हणजे वरण भात पण खायला भेटणार. इकडं आहे आली, वाव सुंदर. आणि ह्या साईडला आहे सांजू. होमवर्क तिचा कंप्लीट झाला परत इथे जायचंय. हो एकदा नाही डन कंप्लीट झाला. तुला करायचंय का आता झाला ना तुझा होमवर्क. काय राहिला आता? तिसरा. हे काय राहिले बघू, हे मला येतं. बघू. आई खग एक असं. अच्छा लिहून टाक. हो राईट करायचं आहे ना. ओके. आणि भजी बनवते, याच्यामध्ये कांदा, टमाटर, मिरची, कोथिंबीर, तिखट, हळद, मीठ हे सर्व मिक्स करून मिक्स भजी बनवणार आहे. इथे सगळे मसाला आहे, इथं गरम तेल करत ठेवले, इथं वरण आहे, हे बेसन आहे आणि मी भजी बनवते. तर मित्रांनो ना मस्तपैकी संध्याकाळचं जेवण आलंय आणि आलीने तुम्हाला सांगतो तर भजी बनवले. तर एकदम सुपर डुपर. हे बघा भजी वाढली ताटामध्ये, भजी एकदम मिक्स भजी. इकडे पण इकडे आली आहे सांजू लपू राहिली. ही बघा सांजू लपू राहिली. चल बच्चू चल. आणि हे दुपारची आमची उसळ आहे, इकडे वरण आहे, इकडे भात आहे, गरम भात आहे. एकदम मस्त. या जेवणाला गायच कसं जेवण आहे, चला या जेवणाला. आणि सांजू खाऊ राहिली फणसाचे गरे. हे बघा फणसाचे गरे आहेत, तर फणसाचे गरे सांजू खाऊ राहिले. चला या जेवणाला एकदम मस्त पैकी.